We are students from Sundar English Medium School and we are going to perform चांगदेव पासष्टी. आजपासून तब्बल 700 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांची एक ऐतिहासिक भेट घडली. चांगदेव महाराज हे महान योगी होते. त्यांनी खूप वर्ष तप करून योग सिद्धी प्राप्त केली होती. पण त्यांना त्या सामर्थ्याचा अभिमान झाला होता. आता पुढे विठ्ठल 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 गुरुदेव आनंदीमधील एका संन्यासाची 4 गाठी आहेत. त्यातील एक म्हणजे की ज्ञानेश्वर. तो स्वतःला खूप ज्ञानी समजतो आणि मोठे मोठे ब्राह्मण त्याच्या पाया पडतात. लोक सांगतात की त्यांनी लहान वयातच भगवद्गीता लिहिली आणि अनेक विद्यार्थ्यांचा आदर करतात. मी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. योग साधनेने अनेक संधी मिळवल्या. एवढ्या लहान वयात एखादा संत इतका माणूस शकतो यावर माझा विश्वास बसत नाही. हा कोणतरी बुट्टे असेल तर लोकांना फसवतो. आम्ही आळंदीला प्रसार करून त्याला शिक्षा करू. गुरुदेव, आपण स्वतः जाणं योग्य नाही. आपण पत्र लिहावे. मी ते पत्र त्या ज्ञानाकडे घेऊन जातो. गुरुदेव, पत्रात काय लिहावे? गुरुवर्य नाही, तो या माणूस योग्य नाही. तीर्थरूप त्याचे आत्मिक ज्ञान एवढे सिद्ध नाही. हा कोरा कागद त्याच्याकडे घेऊन जा. आपण त्याची परीक्षा घेऊ. बघू किती ज्ञानी आहे तो. दुसरी आज्ञा गुरुदेव. आपण कोण? मी चांगदेवांचा शिष्य. इथे ज्ञानाकडून मला पत्र द्यायचं. दादा, हे पत्र चांदेवांनी पाठवले आहे. हे ज्ञानेश्वर दादासाठी आहे. कदाचित त्यांच्या अहंकारामुळे त्यांना यात काय लिहावे हे सुचलेच नाही. हे घे ज्ञाना, योग्य ते होते. अरे हा तर कोरा कागद आहे. दादा, त्यात काहीच लिहिलेले नाही. त्यांच्या मनात अहंकार असतो. त्यांचे ज्ञान अपूर्ण राहते. आपण त्यांना आत्मज्ञानाचा संदेश पाठवूया. मी चांगदेव पासष्टी लिहितो. योग्य विचार. या 65 योगांमधून त्यांना खरे ज्ञान मिळेल. मी हे पत्र चांगदेवांकडे घेऊ. गुरुदेव, त्या कार्ट्यांनी हे उत्तर पाठवले आहे. किती गहन विचार. आम्ही आळंदीला प्रस्थान करून त्यांना भेट देणार. आपण कसे जाणार? माझ्या योग्य समर्थेचे दर्शन घडव. मी वाघावर स्वार होईन आणि हातात जिवंत सर्प धरेन. अरे, चांगदेव महाराज वाघावर कसं येत आहे? त्यांच्या हातात जिवंत साप आहे. किती विलक्षित दृश्य. अरे दादा, ते जवळ आले आहे. आपण त्यांना नम्रतेने भेटूया. आणि ते कसे? हे बाते, चांदेवांच्या भेटीस तुझ्या कलेवरून घेऊन चला आम्हाला. अरे, भिंत उडत आहे. हे तर अद्भुत आहे. महाराज, मला क्षमा करा. माझ्या मनात अहंकार होता. निर्जून भिंत चालणारे दृश्य चमत्कार नाही तर परम ज्ञानाचे आहे. महाराज, मला शिष्य म्हणून स्वीकारा. चांगदेव महाराज, आम्ही कोणालाही लहान मोठे मानत नाही. जो अहंकाराचा त्याग करतो तोच खरा ज्ञानी होतो. गुरुदेव, खरी साधना म्हणजे नम्रता आणि आत्मज्ञान. योग सिद्धपेक्षा आत्मसाक्षात्कार श्रेष्ठ आहे. आजचा आपला संत सर्वांना नम्रतेचा संदेश दे. आजपासून मी ज्ञान, भक्ती आणि विनय याचा मार्ग स्वीकारतो. सर्वांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरू दे. अहंकार सोडून जगणारा माणूस हाच खरा महान असतो. ज्ञान, भक्ती आणि